हॅलो फ्रेंड्स, आज बघूयात बॅक साईडची सुंदर अशी अरेबिक स्टाईल मेहंदी डिझाईन। तर गोलामध्ये गोल अशा प्रकारचा एक सुंदर गोल काढून घ्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला अर्ध गोलाच्या मेहंदी डिझाईनने म्हणजे स्मॉल सर्कलच्या मेहंदी डिझाईनने एक सुंदर फूल तयार होते बघा। त्यानंतर आपल्याला डार्क आउटलाईन देऊन घ्यायचे। अशाच पद्धतीचं फूल याला एक अटॅच करून काढायचं आहे सेम तशाच पद्धतीमध्ये। तर बाजूचं आपण सेम तशा पद्धतीचं फूल काढून घेऊया। स्मॉल सर्कलच्या डिझाईननंतर आपल्याला डार्क आउटलाईन करून घ्यायचे आहे। तर याच्यानंतर आपल्याला बाजूस एक छोटीशी वेल काढायची आहे। त्या अगोदर आपल्याला इथं पातळसर लांबट पाकळ्यासुद्धा काढून घ्यायच्या आहेत। त्या झाल्यानंतर आपल्याला सेम तशा पद्धतीचं फूल बाजूसुद्धा कवर करून घ्यायचं आहे आणि त्याला आपण डार्क शेडिंगच्या छोट्या छोट्या पाकळ्यांनी कवर करायचं आहे। त्याच्यानंतर आपण लाइनिंग करून घ्यायचे फेंट आणि बाजूस डार्क अशी छोटी छोटी पाने काढून घ्यायचे। या आकारामुळे पाने खूप सुंदर दिसतात। इकडे आपण वेलीसाठी लाइनिंग केलं होतं, तिथे सुद्धा आपल्याला छोट्या पानांच्या आकाराचं डार्क अशी वेल काढून घ्यायचे। याच्यानंतर आपल्याला एक अर्ध गोलाकार देऊन घ्यायचा आहे फेंट पद्धतीचा व त्याच्यावर डॉटने डिझाईन कवर करायचे सेम आकाराच्या। आता इथं आपण पानाचे जे आकार दिले होते तिथं आपल्याला एक पानाचा मोठा शेप देऊन घ्यायचा आहे फेंट लाइनिंग करून आणि गॅप सोडून अजून एक लाइनिंग करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्याला डार्क लाइनिंग करून घ्यायचं आहे। याच्यानंतर आपल्याला स्मॉल सर्कलची डिझाईन कवर करायची आहे जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्या पद्धतीने। यानंतर आपल्याला तिरक्या बाजूस 3 समान आकाराच्या थिन लाईन्स देऊन घ्यायच्या आहेत। त्यातील 2 लाईन्स आपल्याला डार्क करून घ्यायच्या आणि वरती जी लाईन राहते तिला आपल्याला स्मॉल सर्कलची डिझाईन कवर करायची आहे। तर त्याच्या अगोदर मध्ये जो आपण गॅप राहिला आहे तिथं आपल्याला झिगझॅग पॅटर्न काढायचा आहे। झिगझॅग व चेक पॅटर्न झिगझॅगचा पॅटर्न काढण्यासाठी आपल्याला अगोदर याची कार्डशीटवर खूप प्रॅक्टिस लागते आणि एक सेम आकाराचे झिगझॅग येतात। यामध्ये आपल्याला डॉट्स देऊन घ्यायचे आहेत। वरच्या लाईनीवर आपल्याला स्मॉल सर्कलची डिझाईन कवर करून घ्यायची आहे। आता सेम जसं फूल आपण सुरुवातीला काढले होते तशाच पद्धतीचं फूल इथं सुद्धा आपण काढायचं आहे आणि त्याला आउटलाईन्स देऊन घ्यायचे। इथे एक आपण छोटे आंबीचा आकार दिलेला आहे। याच्यानंतर याला आपण डिझाईन कवर केलेली आहे आणि त्याच्यावरती आपण स्मॉल सर्कलची डिझाईन काढलेली आहे। तर या आंबीमध्ये आपल्याला चेक पॅटर्न काढायचा आहे। तर चेक पॅटर्न काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की चेक हे समान आकाराचे आले तरच तो चेक पॅटर्न उठून दिसतो आणि एकाडे एक अशा पद्धतीने आपल्याला तो डार्क करायचा आहे। सोप्या मेहंदी ट्युटोरियलसोबतच मराठी भाषेतील मेहंदीच्या माहितीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाकीचे व्हिडिओ पण बघा, तिकडे सुद्धा मेहंदीचे ट्युटोरियल आणि मेहंदीविषयी माहिती मी अपलोड केलेली आहे। तर याच्यानंतर आपल्याला उर्वरित डिझाईन कवर करून घ्यायचे आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आता सेम फूल जसं की आपण सुरुवातीला काढले होते तशाच पद्धतीचे फूल इथे पण आपण काढून घ्यायचे आहे आणि त्याला डार्क आउटलाईन द्यायचे आहे। याच्यानंतर छोटी आंबी काढायची आहे आणि त्यालासुद्धा चेक पॅटर्न काढायचं आहे। यामध्ये फक्त आपण त्याला डार्क न करता छोटे छोटे डॉट्स देऊन घेऊया। याच्यावरती सुद्धा डिझाईन कवर केलेले आहे आणि छोटे लांबट उभट आकाराचे डॉट्स देऊन एक सुंदर फूल काढलेलं आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बाजूस आपण छोट्या छोट्या पानांचे डिझाईन कवर करूया। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार।